बाहेर पाऊस असल्यामुळे दिवसाची सुरुवात आज मी वर्कआउटने केली होती. वर्कआउट झाल्यानंतर सायलीने पप्पांच्या नाश्त्याची तयारी सुरू केली होती. पप्पांचा जप चालू होता. जप झाल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि मग आम्ही सायलीची शॉपिंग करता करता महादेवाचं मंदिर दिसलं. मग आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. त्याच्यानंतर आम्ही आमच्या शॉपमध्ये गेलो सुपारी आणण्यासाठी. सुपारी घेत घेत पप्पा बोलले सुपारी नाही आहे. मग सुपारी न घेता आम्ही मग मॅचवेलमध्ये गेलो. मॅचवेलमध्ये कटपीस घेतला आणि मग खूपच तापमान वाढलेलं होतं उन्हात. नारळ पाणी घरी घेऊन आलो. नारळ पाणी पीत पीत मस्त नारळ पाण्याची मजा घेतली आम्ही. त्यानंतर आमच्या घरी आमचा राहुल दादा आला होता. राहुल दादा पैशांचा हिशोब करत बसला होता. मग त्याची थोडी मजा उडवत उडवत मग घंटागाडीचा आवाज आला. नेमकीच मी कचरा टाकून रिटर्न आले. उन्हाचं तापमान खूपच वाढलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं कोलेजन पिऊन मी मस्तपैकी आराम केला. त्यानंतर आल्या होत्या आमच्या गुड्डी काकू. गुड्डी काकूने मस्त फरशा क्लीन करून घेतल्या. त्यानंतर जेवायची वेळ झाली होती. जेवण केलं. मस्त तारक मेहता बघत बघत कॉमेडी शो अटेंड केला. त्यानंतर माझी स्टुडंट आली होती. स्टुडंटचा पण सेकंड डे होता आणि माझा पण सेकंड डे होता आज क्लासचा. त्याच्यानंतर मग पाणीपुरी घेतली. निघालो होतो आम्ही बर्फीच्या घरी. मस्त माझी दिदी आली होती मोठी. मग दिदीच्या मुली, भावाची मुलगी मस्त मिळून आम्ही पाणीपुरीची मजा घेत होतो सगळे. मग दिदीची मुलगी म्हणायला लागली की घे ना गं माऊ तू पण खा पाणीपुरी. मग दिदीची मुलगी आणि मी मस्त आम्ही दोघीजणी माऊ आणि लेक माझी छोटीशी आम्ही मिळून. दिदीची पोरगी मस्त ॲक्टिंग करत होती. दूध दूध अशी करत होती. मग दिदीच्या पोरीला गंडवून आम्ही तिघीजणी मस्त आम्ही वहिनींच्या स्कूटीवर फिरायला निघालो. फिरता फिरता दिदी बोलली चल ना आपण ट्रेंड्सला जाऊन थोडीशी शॉपिंग करूया. शॉपिंग करत करत दिदी बोल फायनली चिवला आणि बर्फीला आम्ही ड्रेस घेतला. ड्रेस घेऊन दिदीचं मन भराना मग किंड शॉपमधनं आम्ही थोडी वस्तू घेतली. दादाचं तोंड एवढं पडलं. दादा मला हानील व्हिडिओ काढला तर. मग दोघींना गिफ्ट दाखवले. दोघींना पण गिफ्ट फार आवडले होते. मस्तपैकी दोघी खेळत होत्या. हे सगळं करत असताना चिवला आम्ही ड्रेस घातला. चिवला ड्रेस फार आवडला होता. चिव म्हणजे माझ्या दिदीची कन्या. चिव इकडून तिकडून नुसती नाचत होती. तिला घरी आले आणि मी फ्रेश ड्रिंक घेऊन चला उद्याच्या भागात भेटूया.